नमस्कार मित्रांनो, नितेश माने ड्रॅगन फ्रूट फार्मवरती आपले खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, ही बाग आपल्याबरोबर आपल्या मित्रांना लावली होती आणि ही सी व्हरायटी जात आहे. तुम्ही बघू शकता हे इथले जे 4 लाईनी आहेत ते सीचे आहेत आणि पलीकडल्या पूर्ण जम्बोचे आहेत. तर तुम्हाला दाखील जम्बोची वाढ आणि सीची वाढमध्ये काय डिफरन्स आहे आणि किती स्पीडनं तो वाढतो आणि कशामुळे आपल्या सी व्हरायटी निवडली पाहिजे ते. आता मित्रांनो, तुम्ही हे 4 लाईनी बघू शकता. या 4 लाईनी मधले एकही झाड पोलपर्यंत बी गेले नव्हते. यांना पद्धतशीर नियोजनच केलं नव्हतं. तुम्हाला आता बी तुम्ही बघू शकता इथं काही झाडं हे बघा. आता बघा हे कमीत कमी 14 महिन्याचं झाड बघा आणि रिंगला बी गेलेलं नाही आहे. तर अशी कंडिशन होती यांची. पण आपण यांना पद्धतशीर नियोजन सांगलं आणि तुम्ही बघू शकता एका महिन्याचा डिफरन्स इतका भयानक झाला की झाडांची वाढ वर जाऊन सुद्धा झाडांना कॅनोपी करायलाच चालू केलेली आहे. तर त्याच्यातले म्हणतो की आपलं मॅनेजमेंट खूपच महत्त्वाचं असतं. ड्रॅगन फ्रूटच्या शेतीमध्ये आपल्याला रेटशी काही घेणं देणं नाही. आपल्याला फक्त प्रोडक्शन आणि आपल्या मॅनेजमेंटवर ध्यान द्यायचं आहे. तुम्हाला नक्कीच ड्रॅगन फ्रूट चांगला पैसा देऊ शकतो. तर मित्रांनो, आपल्याला व्हेरायटी चांगली निवडली पाहिजे. ती मी बार बार अशा याच गोष्टींमुळे म्हणतो की सी व्हेरायटी इतकी जबरदस्त व्हेरायटी कोणतीही नाही आहे मार्केटमध्ये. कमर्शियल तुम्ही कोणतीही आणा. तुम्हाला आता जम्बो पिच्चे बी दाखील. आता बघा हे जम्बोचं ही 18 महिन्याचा प्लांट आहे. तुम्ही 18 महिन्याची ग्रोथ बघू शकता. ही आहे जम्बो. ही 4 लाईन आहेत जे पलीकडले आहेत ही सीचे आहेत आणि ही इथून पलीकडे जम्बो आहे. तुम्ही बघू शकता हे 18 महिन्यात किती कॅनोप्या कमी केलेल्या आहेत झाडांना. याला पद्धतशीर नियोजन चालू होतं. तर बघू शकता वाढ खूपच कमी आहे कॅनोपीची. तुम्ही बघू शकता स्ट्रेंथ कमी आहे. कॅनोपीची लांबी बघतो शकता तेवढी फास्ट ग्रोथमध्ये नाही आहे. पण जसं आपण सीकडे जातो तुम्ही बघू शकता कॅनोपीचे किती लांब लांब कॅनोप्या तयार केल्या आहेत झाडानं आणि कळा झाडामध्ये वेगळीच आहे. तर ही गोष्टी आपल्या ध्यानात ठेवली पाहिजे. तर यानं काय केली, चुकी काय केली, सुरुवातीला नियोजनच केलं नाही, पद्धतशीर याला खानपान दिलं नाही, झाडाला पाणीसुद्धा दिलं नाही. खूपच कमी 15 दिवसाला पाणी चालू ठेवलं. आता बघू शकता इथे तुम्ही पाणी चालू आहे. चांगल्या प्रमाणे यानं भरपूर पाणी पण द्यायला चालू केलं. झाडाची वाढ पण आता ही जी तुम्हाला ग्रोथ दिसत आहे वरी जितकी बी कॅनोपी तयार केली हे फक्त एका महिन्यात तयार झालेले आहेत. काही पोल जवळ 50% पोल या 4 लाईनीचे आतमध्येच होते. तर ही आहे कमाल मॅनेजमेंटचा. जर आपण चांगलं मॅनेजमेंट दिलं, खाद्याचं चांगलं दिलं तर झाडाची ग्रोथ खूप छान होते. त्याच्यामुळे म्हणतो तुम्ही मेन मॅनेजमेंटवर ध्यान द्या. थोडंसं शिका, कशा गोष्टी करा. सुरुवातीला जे पहिला तुमचा वर्ष राहील ते सर्व तुमच्या ट्रायल बेस आणि ट्रायल करत राहा. हे काही गोष्टी आहेत ती वापरत चला. जे नॅचरल गोष्टी आहेत, बायोच्या गोष्टी आहेत, त्याचे डिफरन्स बघा. रासायनिक बी वापरा 25-30% तुम्हाला कळून जाईल कधी काय द्यायचं आहे, कधी काय नाही द्यायचं आहे. तर ही गोष्ट बरोबर ध्यान ठेवली पाहिजे. आता तुम्हाला दाखवतो शेणखताचा कमाल. शेणखत आपण जास्त टाकलं तर किती डिफरन्स झाडामध्ये होतो. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार डिफरन्स आणि हे जे विदाऊट रिंगचं सिस्टम केलेलं आहे किती फेल आहे ते पण दाखवत आहे. तुम्ही थांबा आता, चला तुम्हाला दाखवतो. तुम्ही इथं बघू शकता या झाडानं कॅनोपी 5 ते 6 फुटाची कॅनोपी सिंगल शॉट तयार केलेली आहे. ही आहे सी व्हरायटीची कमाल. आता तुम्ही बघू शकता इथं किती जबरदस्त आहे आणि जितके बी हे कवळे पाणी दिसत आहेत ही या महिन्याची या 8-15 दिवसाचीच ग्रोथ आहे. म्हणजे इतकी फास्ट ग्रोथ होत आहे झाडांची. आता मित्रांनो बघा, ही इथं शेणखताचा यानं ढग टाकीतला होता. ही पूर्ण शेणखताचा इतका ढग होता हे की. आता या शेणखताचा ढग थोडा अलीकडे आल्यामुळे बघा तुम्ही या झाडाची ग्रोथ तुम्ही चेक करू शकता. आणि इथं बघा ह्या पण झाडाच्या बुडाला भरपूर शेणखत असल्यामुळं या 3-4 झाडाची तुम्ही ग्रोथ बघा. ही बघा, ही बघा, ही पूर्ण कॅनोपी तयार झाली. ही बघा. त्याच्याली म्हणतो मी की जास्तीत जास्त ऑर्गॅनिक मॅटर या जातीला लागत असतो. त्याच्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त भर ऑर्गॅनिक मॅटरवर द्यायचा आहे. तुम्ही किती रासायनिक सोडा, 19-19 सोडा की 12-61 सोडा, किती सोडा, पण झाडाची वाढ तशी होणार नाही. जास्त तर तुमचं जे खाद्य आहे ते जमिनीत फिक्स होऊन जाणार आणि त्याच्यानं होणार काय, पुढे चालून तुमची जमीन खाकस होऊन जाणार. तुम्ही झाडं वाढली जरी तुम्हाला माल निघताना तुम्हाला कळेल की ऑर्गॅनिक मॅटर किती महत्त्वाचा असतो, कार्बन किती महत्त्वाचा असतो जमिनीमध्ये. जर जमिनीमध्ये जास्त प्रकारे कार्बन राहणार नाही, तुमचं दिलेलं खाद्य झाड कधीही ॲक्सेप्ट करत नाही. ते जमिनीमधले जे जीवाणू आहेत ते खात असतात आणि ते आपल्या झाडाला देत असतात. तर आपल्या जीवाणूची संख्या वाढवायची आहे, याच्यावर जास्त भर दिला पाहिजे. त्याच्यामुळे म्हणतो 20 ते 30%च तुम्ही रासायनिक ठेवा, जास्तीत जास्त भर ऑर्गॅनिक मॅटरवर द्या. तुम्हाला काय सुरुवातीला खूप दमानं वाढ होईल 6-8 महिने, पण त्याच्यानंतर तुम्हाला डिफरन्स दिसेल. कारण की झाड एकदा सेट झालं त्याच्यानंतर भयानक वाढ होऊन जाणार. तुम्ही बघू शकता मी 4-5 गोष्टी दाखवल्या. आता आहे ही रिंग काऊन नाही वापरली पाहिजे ते पण मी सांगतो. आता बघा तुम्ही इथं आता कॅनोपी मॅनेज करायची होती, अवघड चाललं आहे. तर कॅनोपी या बघा, आता ही बघा, ही जवळपास एका महिन्याची वाढ. हे बघा ही कॅनोपी तुटून गेलेली आहे.
यानं भरून टाकली होती, पण तुम्ही इथून बघू शकता हे कट झालेले आहे. आणि इथून जेव्हा झाडाचा क्रॉस होतो तर फुटव्याला जागा खूप कमी भेटते, एवढीच जागा भेटते बघा. आणि हे फुटवे सगळे आता जी इतकं फुटवे आहेत हे सगळे असे खाली येणार आणि हे लोड आल्यानंतर हे तुटून जाणार, हे काही कामी येणार नाही. आणि जवरक्स वरे कॅनोपी भरपूर तयार होणार नाही तवरक्स तुमची त्याच्यावरची कॅनोपी सेफ राहणार नाही. आणि हे बघू शकता, हे फंगस बी येऊ शकते तुम्हाला. इथं बघू शकता हे फंगस आलेलं आहे, हे याच्या जंगमुळं. तर हे गोष्टी आहेत. लोक खर्च वाचण्याच्या याच्यामध्ये हा परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही रिंग पोल बेस्ट आहे. कशाही प्रकारचं तुम्ही पैसे वाचण्यामध्ये काहीही करू नका, कारण की ही शेती 25-30 वर्ष टिकणार आहे. आपल्याला सुरुवातीला खर्च लागतो. नेहमी जे मेन गोष्टी आहेत ते केल्या पाहिजे. पुढे चालून आपल्याला जर काय प्रॉब्लेम आले तर हे आपल्याला खूप धोकादायक आहे, कारण की तेवढ्या दिवसाची मेहनत आपली 2 गोष्टीच्या थोड्याशा पैशामुळे आपली वाया जाऊ शकतो. तर हे गोष्टी आपण नक्की ध्यान ठेवल्या पाहिजे. कोणाचंही तुम्ही ऐकू नका. जे आयडियल आहे, आयडियल गोष्टी नक्की केल्या पाहिजे. आपलं डोसकं घालायचं नाही की इतकं हे केलं तर रिंगची प्लेट बनली तर लोखंडी प्लेट टाकू, असं टाकू. कोणी काही करत आहे पैसे वाचण्यासाठी ड्रॅगन फ्रूटमध्ये, तसं करू नका. लागेल 1-1.5 लाख रुपये जास्त खर्च लागेल, पण तुमचं काम खूप सोपं होऊन जाणार. झाडाला आपल्याला जास्तीत जास्त सेफ ठेवायचं आहे, चं काम करायचं आहे. त्याच्यामुळं जे मेन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काही आपल्याला हे करायचं नाही, चिंगूटपणा करायचा नाही आहे. जर चिंगूटपणा करायचा तर हा शेतीच करायची नाही. जर आपल्याला खूपच पैसा वाचवायचा असेल तर आपलं सोयाबीन चण्यामध्ये आपण खुश आहात तेच करायची शेती, हे करायची नाही. तर मी म्हणतो केलं तर चांगल्या प्रकारे केला पाहिजे शेती, नसता करू नये. तर हे आता तुम्ही बघू शकता इथला जे डिफरन्स आहे, ही 6x12 आहे. ही पण यानं खूप गलत केलेलं आहे. आता तुम्हाला सांगतो, आता बघा या दोन झाडाच्या मधातला गॅप खूपच कमी आहे. आता इथली जेव्हा कॅनोपी बघा, आता हे आत्ताच कॅनोपी चिपका लागले. जेव्हा झाड मोठं होईल तर हे कडबाच होऊन जाईल एका प्रकारचे, जसं ऊसाचा कडबा असतो त्या प्रकारे इकडं कडबा होऊन जाईल. तर ही गोष्टी आहे ना, याच्या जागी तुम्ही आहे ना काय करायला पाहिजे होतं, 10x7 टाकलं असतं तर 1 फुटाच्या गॅपमध्ये आपल्याला वाऱ्याला भरपूर स्पेस भेटला पाहिजे. जितकं वारण ऊन जे मेन गोष्टी निसर्गाच्या आहेत ते भरपूर चांगल्या प्रकारे घडल्या पाहिजे शेतीमध्ये. तेव्हाच तो झाडावर कमीत कमी रोग येतात आणि नॅचरल गोष्टी जास्त झाल्या पाहिजे झाडासोबत, तर उत्पन्नाला बी खूप फरक पडतो. रोगमुक्त झाड राहतो जर वारं पद्धतशीर लागले तर. आता लोकांना माहीत आहे फळावर फंगसचा खूप अटॅक होत आहे, जास्त करून ट्राली सिस्टममध्ये. कारण पूर्णपणे एकदम असं क्लोज लावलेला आहे, जास्तीत जास्त झाडं बसवलेलं आहे, दाबून माल काढायचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम होणार. पुढे चालून ते खूपच डिफिकल्ट होणार. असं नाही की बा रोगिंग पोल लावल्यानं तुम्हाला उत्पन्न नाही निघणार, नक्की निघणार, पण 1-2 वर्ष सुरुवातीला कमी निघणार. पण त्याच्यापुढे तुम्ही ट्रालीजलाच मॅच करणार जर तुमचं मॅनेजमेंट जर चांगला असेल तर. कारण ट्रालीजमध्ये बी खूप सारे प्रॉब्लेम आहेत, ते लोक तुम्हाला सांगत नाहीत सुरुवातीला, कारण त्यांना पण रोप विकायचं आहे. कारण ट्रालीजमध्ये जास्तीत जास्त रोप बसते. तर मी म्हणतो थोड्यापासून सुरुवात करा, 1 वर्ष 1 एकरपासूनच सुरुवात करा. आयडियल ज्या गोष्टी आहेत ती सुरुवातीला करा. त्याच्यावर तुम्हाला कळेल की काय काय प्रॉब्लेम येतात, काय काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, लोक कशा प्रकारे आपल्याला भ्रमित करत आहेत. या शेतीमध्ये 10 लाख उरतात, 20 लाख उरतात, असं बिलकुल नाही. आता यावर्षीचा रेट ॲव्हरेज रेट 60 रुपये निघालेला आहे मार्केट, सोलापूर मार्केटच्या हिशोबानं, जे की आपल्याला नक्की पुरून जाईल. आता लागवण पण वाढत आहे, पण लोकांना खाणं पण वाढत आहे. जर तुम्हाला ही शेती करायची असेल तर तुम्हाला टाईम भरपूर द्यावा लागेल. लावलं सोडून दिला असं नाही. त्याच्यामुळे गोष्टी ध्यानात ठेवा. आणि असं नाही की बा याच्यात रोग येणार नाहीत, पुढे चालून नक्की जितकी लागवण वाढेल तितके प्रकारचे रोग पण याच्यात वाढणार. तर ही गोष्टी ध्यानात ठेवू शकता आपण. तुम्ही बघू शकता इथं बघा कॅनोपी चक तुटून चालल्या बघा. ही घाटा आहे आपला. एका महिन्याची वाढ आपण इतकं खाद्य टाकून असं जर होत असेल तर आपल्याला खूपच घाटा आहे. तर ही गोष्टी ध्यान ठेवल्या पाहिजे. पैसे वाचण्याच्या नादात खूपच इथं आपला नुकसान होतो. तर ही गोष्टी करू नका. आणि तुमचा काही प्रश्न असेल याच्याबद्दल नक्की विचारा, आपण नक्की मला कमेंटमध्ये उत्तर देईल. आणि आपलं बी फार्म तुम्ही बघू शकता, आपण आपल्या चॅनलवर आपल्या फार्मबद्दल सर्व व्हिडिओ टाकले आहेत, ते जाऊन व्हिजिट करा. त्याच्यामध्ये मी भरपूर माहिती सांगले ड्रॅगन फ्रूटबद्दल, ते पण तुम्ही बघा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की एकदम जेन्युइन नॉलेज मी या चॅनलवरती देतो, जे तुम्हाला दुसरे लोक सांगत नाहीत. चला मित्रांनो, आज आपण माल होता थोडासा आपण मार्केटला दिला आहे आणि आपल्याला 120चा भाव भेटलेला आज, ते बी लोकल मार्केटला देऊन. तर इथून भाव रेट वाढतात. तुम्ही रेट पाहून या शेतीमध्ये उतरू नका. ॲव्हरेज तुम्हाला फक्त 50 रुपये रेट धरून चालायचं आहे आणि बस या शेतीमध्ये उतरायचं आहे. आपली जास्त अपेक्षा ठेवू नका. पहिले मी सांगले व्हिडिओमध्ये जाऊन व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये खूप नॉलेज भेटेल आपल्याला. आता तुम्हाला जर आपल्या फार्मवरती व्हिजिट करायचं त्या नंबरवर संपर्क करा, मी तुम्हाला नक्की गायडन्स देईल. चला भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक
तोपर्यंत जय हिंद.